मुंबई जवळच्या मीरा भाईंदरमध्ये झोंबी ड्रग्सचा शिरकाव झालेला आहे। एका तरुणानं झोंबी हे घातक ड्रग घेतल्याचा संशय वर्तवला जातोय। राज्याबाहेरून मुंबई जवळ ड्रग सप्लाय होतोय आणि रात्रीच्या सुमारास तो भर रस्त्यात असा विचित्र अवस्थेमध्ये आढळून आलाय। संबंधित तरुण ड्रग्सच्या नशेत स्वतःवरचा ताबा गमावून बसला, अनियंत्रित हालचाली तो करत होता असं दिसलं। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि त्यामुळे नागरिकांमध्ये निश्चितच भीतीचं वातावरण आहे। राज्याबाहेर सुरू असलेले ड्रग रॅकेट आता मुंबई लगतच्या परिसरामध्ये पोहोचल्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झालंय। या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। जे डिटेक्शन टीम्स आहेत प्लस आमच्या कमिशनरेटमध्ये जे डीसीपी क्राईमचं जे ऑफिस आहे त्याच्यामध्येही एनडीपीएसचे सेल्स आहेत। यांनी ह्याच्यावरती कडक कारवाई करत आहात आणि तुम्ही जर पाहिलं 2025 मध्ये सगळ्यात जास्त एनडीपीएसच्या विरोधात कारवाया ह्या मीरा भाईंदर पोलीस कमिशनरेटमध्ये झालेल्या आहेत। ह्याच्या पुढे जिथेही आम्हाला अशी माहिती भेटेल त्यांच्या विरोधात आम्ही एकदम कडक कारवाई करणार आहोत। याबाबत आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्याशी जोडल्या गेल्यात त्यांच्याकडून। ज्योत्स्ना, अत्यंत भीतीदायक असं चित्र आहे। सामान्य माणूस रस्त्यावरून जात असताना अशा पद्धतीनं हे झोंबी ड्रग्स सेवन केलेला एखादा तरुण दिसला तर अक्षरशः घाबरायलाच होईल। या सगळ्या संदर्भात आता नागरिकांसाठी काही सूचना दिल्या गेलेल्या आहेत का? पोलिसांनी याबाबत काही आवाहन आता केलेलं आहे का? अगदी बरोबर आहे रिद्धी। आपण बघतोय की राज्यामध्ये जे आहे दोन चॅलेंजेस खूप समोर येत आहेत। एक म्हणजे लाईव्ह कॉन्सर्टमध्ये जे ड्रग्सचं वितरण केलं जातंय ते एक मोठं चॅलेंज येते आणि ड्रग्सचे पण वेगवेगळे प्रकार जे आहेत ते आता समोर येत आहेत। एका बाजूला ड्रग्स ओव्हरडोजमुळे 2 विद्यार्थ्यांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे, तर दुसरीकडे ड्रग्स अशा प्रकारचं सुद्धा येते की जेणेकरून एखाद्या व्यक्तीने जर ते ड्रग्स घेतलं असेल तर तो रस्त्यामध्ये किंवा कुठेही जर ती व्यक्ती असेल तर ड्रग्सच्या सेवनाच्या काही तासानंतर काही अवघ्या मिनिटांनंतर जी आहे ती व्यक्ती एकदम विचित्र वागायला लागते, हलू शकत नाही जागेवरून आणि असा विचित्र प्रकार पाहिला तर त्या व्यक्तीला कुणीही बघितलं तर घाबरून जाईल अशा प्रकारचे ते ड्रग्स सेवन केल्यानंतर त्या व्यक्तीची हालत होते। आणि असाच एक प्रकार जो आहे तो मीरा भाईंदर परिसरामध्ये सुद्धा पाहायला मिळाला। एका तरुणाने ड्रग्स घेतलं होतं, ते झोंबी ड्रग्स म्हणून जे आहे ते त्याला ओळखलं जातं आणि ते ड्रग्स घेतल्यानंतर जे आहे व्यक्ती जास्त शारीरिक हालचाल करू शकत नाही, एका जागेवरती ती स्थिर होते आणि त्याला कुठलंही भान राहत नाही, व्यक्ती जास्त बोलू पण शकत नाही। अशा अवस्थेमध्ये 1-2 व्यक्ती आढळल्यानंतर जे आहे ते आता मीरा भाईंदरचे पोलीस जे आहेत त्यांनी ते आता सतर्क झालेले आहेत आणि अशा प्रकारचं ड्रग्स कोण वितरित करत आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये खास करून अशा प्रकारचं ड्रग्सचं वितरण कोण करत आहे याची सतर्कता आणि याचं जे आहे ते आता एक जाळं पसरलेलं आहे। यांना पकडण्यासाठी मुंबई पोलिसांसमोर आणि महाराष्ट्र पोलिसांसमोर खूप मोठं जे आहे चॅलेंज आहेत। राहुल चौहान जे आहेत ते मीरा भाईंदरचं डीसीपी जे आहेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये आता जी व्यक्ती अशी आढळून आली ज्यांनी झोंबी ड्रग्स घेतलं होतं त्या व्यक्तीची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या मित्रमैत्रिणींची सगळी चौकशी तर केली जाईल। त्याचा मोबाईल सुद्धा जो आहे तो तपासासाठी टाकलेला आहे, कारण हे ड्रग्स पसरवणारे जे काही पेडलर असतात, जे काही विक्रेते असतात आणि अशा प्रकारचं ड्रग्स जे कुठे कुठे मिळत आहे याचा शोध आहे। त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न यामध्ये पोलिसांकडून होताना निश्चित दिसेल। ज्योत्स्ना, तुम्ही आमच्याशी अशाच जोडलेल्या राहा।